नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलो आहे। तर ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे अशांनी आता लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख जाहीर केलेली आहे। त्याच्या अगोदर सर्वांनी ई-के-वाय-सी ही करून घ्यायची आहे। व ज्या महिलांचे वडील नाहीत, पती नाहीत आणि ज्या घटस्फोटित महिला आहेत अशांनी ई-के-वाय-सी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। आणि ही तुम्हाला मी सगळी प्रोसेस ही लाईव्ह करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेल्या आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करावे व नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। जर तुमचे पती नाहीत, वडील नाहीत किंवा घटस्फोटित महिला आहेत, अशांचे जे काही कागदपत्रे आहेत, मृत्यू प्रमाणपत्र, हे तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025च्या अगोदर जमा करायचे आहेत। तर आता या ठिकाणी तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची हे मी तुम्हाला आता लाईव्ह करून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। ही सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता। हे लिंक डायरेक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पिवळ्या रंगाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा ई-के-वाय-सीचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे। या ठिकाणी सुरुवातीला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। ज्या महिलांची के-वाय-सी करायची आहे, खाली कॅप्चा टाकून मी सहमत आहे आणि OTP पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा एक OTP जाईल। OTP गेल्याच्यानंतर तो या ठिकाणी एकदम व्यवस्थिशीर टाकून घ्यायचा आहे। चूक वगैरे होऊ देऊ नका। OTP टाकल्याच्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। थोडासा वेळ लागेल। सबमिट करा या बटनावर क्लिक करा। आता क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी हे वडिलांचा, पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा ऑप्शन देत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला कुठलाही आता आधार नंबर टाकायचा नाही, तुम्हाला फक्त अर्धी के-वाय-सी करायची आहे। फक्त महिलांचा आधार क्रमांक टाकून OTP घेऊन सबमिट करायचं आहे। याच्यापुढे तुम्हाला काहीही करायचं नाही। तर या ठिकाणी फक्त तुम्हाला हाफ के-वाय-सी करायची आहे, तेवढंच करून तुम्हाला सोडून द्यायचं आहे, पुढे काहीही करायचं नाही। त्यानंतर मग तुमचे वडील असेल वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र, पती नसतील तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट झालेला असेल त्याबाबतचे कागदपत्र हे तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करून घ्यायचे आहेत आणि तुमची के-वाय-सी ही पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही के-वाय-सी ही करू शकता। तुमचा एकही हप्ता वगैरे बंद होणार नाही आहे। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।